त्याचं आयुष्याचं 1 वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, 50 वर्षे गेली, काड्या संपल्या पण पेटलं काही नाही. तसं आयुष्य संपलं पण जिथे बोध व्हायला पाहिजे तिथे झालाच नाही. काय मग अशी जी ज्योत आहे, झिलमिल निशिदिनी चमके. कबीरजी म्हणतात झिलमिल निशिदिनी चमके. कबीरजी ते साले नजर ना आवे आत्मज्योती, काहे को बासत पोथी. नजर ना आवे आत्मज्योती. ही आत्मज्योत आहे, स्वयंभू आहे, बोधरूप आहे. तिथे बोध व्हायचं काही नाही आहे, आहेच आहे. काजे बोध मात्रची वस्तू, दुसरा कासय आहे तू. काय दीपदर्शनी अपेक्षित तू दुसरा देसू. दीप तर दिसतोय, पुन्हा दुसऱ्या दीपाची अपेक्षा काय करता. तो हा स्वामी निवृत्तीनाज, नाही संबंधाचे व्याज. सहजची जो सहज विलास तसे. सहजच विलास आहे, सहज. काय काही माणसांना अकांड तांडव करावं लागते एखादी गोष्ट, आणि काहीला सहज होते. सहज म्हणजे एकदम सहज, त्याला काही तितकासा त्रास बीज पडत नाही आहे. मग तो म्हणतोय कसं काय त्यालाही माहिती नसतं, इतकं सहज. काय एखाद्या जातिवंत गव्याचा आवाज इतका सुरेल असतो की हे रोज घासून बसून मेहनत करते तरी घशाची खर जात नाही. तरी पहिल्या अर्धा तास म्हणजे अर्ध्या तासाचं गाणं ते मध्येच जातं. का मग जातिवंत आवाज जर असेल देवाने दिलेला तर टाकला की मस्त. कशा करता सांगितलं मी की तिथे आता टाकल्यावर त्याचा लागतोय, हा त्याचा प्रयत्न नाही, हे ओरिजिनल प्रभूने दिलेलं आहे. हे काय ओरिजिनल. तसं इथे बसल्यानंतर सुचलं म्हणजे पाठबीट केलं नाही, ते आपोआप सुचत जातं. जे सुचत जातं ही त्याची कृपा आहे. मी म्हणतो हा अहंकार आहे आणि तो करतोय, त्याच्यामुळे मी बोलतोय हे कळणं, हेच वाचीचं ऋण फेडणं. कुठे आलो आपण आता. वाचारुण प्रकरणाला आलो. त्यामुळे आता विषय सांगत तिथपर्यंत शेवटचीच होवी आहे. ऐसे करण्याय विण स्वयंभूची जे निवृत्ती, पण तयाचे श्रीचरण वंदिले असे. असा माझा निवृत्तीनाथ स्वयंभू आहे. स्वयंभू. काय काही ओरिजिनल झरे आहेत आणि काही झरे खणावे लागले, खणल्यानंतर झरे लागले. इथे तसं नाही आहे, ओरिजिनलच आहेत, ओरिजिनल आहेत. आता हे हडपसर वगैरेची जी विकत घेत होती की नाही खड्डे बिड्डे, ते काय त्याला सुद्धा किंमत आहे. आता तो एक खड्डा 1,500 2,000 हजार नाही 5,000 हजारला आहे. माझं म्हणणं, तुम्ही म्हणाला घाणीचा खड्डा. अरे पण ती घाण घातल्याशिवाय असे सोन्यासारखे येत नाहीत ना. अशी ज्वारी कशी पिवळी जर्द येते. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले या विश्वातलं काहीही त्याज्य नाही. प्रत्येक ठिकाणी अणुमध्ये चैतन्य भरलेलं आहे. काय भरलेलं आहे. आणि म्हणून महाराज कौतुकाने सांगतात, बोधासी बोध्य झाले किंवा प्रमाणे साधले, ऐसे नवे संचले आधीच आहे. काहीतरी भरलं मग तयार झालं, नवे ओरिजिनल तसं आहे. कसं आहे तसं. कालच आम्ही गाडीतून निघालो होतो आणि आमची चर्चा चालली होती. आमचे नातू वितू बसलेले होते. म्हटलं काय ज्ञानोबा आहेत बुवा, काय दृष्टांत देतात, त्यांचं वय काय आणि दृष्टांत काय रसिकता आहे, काय प्रत्येक वस्तू बघण्याची कौतुक आहे नाही का. खरंच आश्चर्य आहे. मग मी त्यांना कौतुकाने ओवी सांगितली. बघा ऐकण्यासारखी आहे, जरा विक्षिप्त ओवी आहे पण ऐकण्यासारखी आहे. ओवी काय माहिती आहे का. पणांगणा जेवी वडीलपण लपवी. पणांगणा म्हणजे गणिका, वेश्या. तिचा धंदा कशावर चालतो, उत्तम दिसण्यावर. बरोबर आहे ना. काय लिहिलंय मग. पणांगणा जसं आपलं वडीलपण लपवते, मग पावडर लावते, नीट लावते, केस बीस नीट करते. काय करते, जर असली 40ली तर दिसते 20ली. ती कशामुळे, आपलं वडीलपण लपवते. मी म्हटलं हे सद्ग्रस्त गेले कुठे बघायला एवढं. म्हणूनच ओवी लिहिली आहे, वैसेच्या गावा नेता दसेची वाट न पाहता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते.
ही जी अशी संत मंडळी आहेत त्यांना कोणती गोष्ट बघायलाच पाहिजे असं नव्हे, एकदा अवलोकन केलं की मोठं कौतुक, मोठं कौतुक. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे अत्यंत रसिक आहेत. बघा कसं लिहिलं. मी म्हटलं महाराज काय तुम्ही दृष्टांत दिला. अरे ती म्हणे कसं कसं लपवते, किंवा कासव आपले अवयव कसं चोरून ठेवतं नाही का, त्याच्यावर हल्ला करायला गेला की नाही, कारण तेच नरम असतं. जे अवयव असतात ते नरम असतात. आणि एकदा आतमध्ये घेतलं की वर तलवारीचा घाव घातला तरी, म्हणून पूर्वीच्या काळी जे ढाली होत्या त्या कासवाच्या पाठीच्या होत्या. कळलं का. काय निरुपयोगी काय उपयोगी. जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट आहे ती उपयोगी आहे, पण ते संसार नीट करणाऱ्या माणसांना कळतं, बाकीच्यांना काही कळत नाही. केव्हा कोणती गोष्ट उपयोगी पडेल हे सांगता येत. साधा दोरा सुद्धा, साधी नाडी सुद्धा, ज्या संसार केलेल्या बायका आहेत ना त्या अगदी त्या बाकीच्या म्हणतात तुम्हाला हे काय, मग म्हणले तुम्ही गाव सुद्धा माझ्याकडे जे मागेल ते आहे. काय कळलं लक्षात घ्या. असो का जे बोधमात्रची वस्तू दुसरा कासय आहे तो काय, दीपदर्शनी अपेक्षित दुसरा दीपू. दीपदर्शन काय दुसरा दीप आहे का. का जे बोधमात्रची वस्तू दुसरा कासय आहे तो बोधमात्रच आहे, बोधमात्रच आहे. दिवा पाहण्याकरता दुसरा दिवा लागत नाही. दिव्याच्या प्रकाशाचा दिवा, बर ते एक जाऊ द्या, दिवा राहू द्या. दिवा पेटला हे तुम्हाला दिसलं, पण दिवा विजला हे कोणत्या प्रकाशात दिसलं. चला जरा पुढे बोलता बोलता पुढे जाऊ. काय दिवा आहे हे दिसलं, पण दिवा विजला हे कोणत्या प्रकाशात दिसलं. बर पुन्हा विजलेला दिवा कोणत्या प्रकाशात लावला. बरोबर त्या बाई जो काडेपेटी घेतली ती अशी केली, हळूच बघितलं अशी लावली, पण ती भिजलेली नसावी. काही काही श्रोत्यांच्या काड्यापेट्या इतक्या भिजलेल्या आहेत की पेटीतल्या काड्या संपून जातात, 30 दिवसाची प्रवचनं संपून जातात, पण एकही काडी पेटत नाही. आता माझं प्रवचन कशाने ऐकताय हे लक्षात आलं का. काय कानाने ऐकताय हे लक्षात आलं का नाही. कानाने ऐकायचं हे तरी लक्षात आलं का नाही. आता कानाने ऐकायचं तर मशीन सुरू केली ते बरोबर आहे. ज्यांना कमी ऐकायला येतं त्यांच्याकरता आहे, ज्यांना कमी ऐकायला येतं बरोबर आहे त्यांच्याकरता काय. आणि ते ऑन ऑफ करत असतात कारण बॅटरी महाग आहे, मग ते ऑन ऑफ करत असतात बरोबर आहे. तसं आहे का काय. चला आता आपल्याला प्रवचन कानाने ऐकायचं आहे. फुलाचा वास नाकाने घ्यायचा आहे म्हणून नाकाचं बटन दाबलं. अशी सगळीच जर बटन दाबत बसला, कोणचंही बटन न दाबता सगळ्या इंद्रियांच्या क्रिया चालू आहेत, हीच परमात्म्याची एकरूपता. काय हीच परमसत्तेची तुमच्याशी असलेली एकरूपता. आणि म्हणून महाराज सुंदर सांगतात, आई जेवी रात्र निराकारली आणि दिवस प्रवृत्ती झाली, मग सूर्यासी आली प्रकाशमानता. ऐसे सूर्यत्व नव्हे तो असंबंधाची आहे, तेवी निवृत्तीपण जे हे संबंधातीत. तसं माझ्या श्रीगुरूचं निवृत्तीपण हे प्रवृत्ती निवृत्तीच्या पलीकडचं निवृत्तीपण आहे. निवांत मस्त आहे. काय जुन्या सरदारासारखं. जुनी सरदार मंडळी असायची की नाही. काय नाही 2-4 हजार एकर जमीन. का मी 7,000 एकरचं बघितले विदर्भामध्ये. माझा त्यांच्या घरी मुक्काम होता. मी म्हटलं जमीन किती. आमची आपली 5-50 एकर आहे जेमतेम इकडे तिकडे सगळ्या कुटुंबात मिळून. त्यातली आता त्या बंधाऱ्यात गेली. मला वाटलं आमच्याकडे 25-30 एकर आहे.
मला म्हणे तुम्ही शेती करता का? म्हटलं करत नाही, करून घेतो. आणि ते फोनवर करून घेतो. ते काही बोलले नाहीत, मनात म्हणले असतील फार शहाणे आहेत बाबा महाराज, असं काही विषय. फोनवर कुठे शेती होते का काय? मग मी सहज म्हटलं दादा तुमची शेती किती? म्हणले बाबा महाराज आमचं खळं 10 एकराचं आहे. खळ आमच्या सोनबाईला कळलं नाही, तरी बरी शेतकऱ्याच्या घरातली आहे. ती नवऱ्याला विचारते खळं काय? काय भाऊ एवढं सुद्धा शिकवलं नाही पोरीला. खळ शेतातली कणसं आणून जी मळली जातात आणि त्याचे दाणे करून पोत्यात भरतात त्याला म्हणतात खळ. काय मग असे दाणे करायचे, त्याच्यावर पूर्वी बैल फिरवायचे आणि मग असं ते 3 पायाचं स्टूल. आता ते स्टूल गेलं, ड्रम आला आणि ते असं करायचं आणि ते बरोबर कुठेही धरायचं नाही. असं जर धरलं तर तोंडातच जाईल आपल्या. आता किती बारकावे मला माहिती आहेत, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. असं धरलं मग ते कसं धरायचं? वारा असा येतोय, असं धरायचं. मग दाणा खाली पडतो आणि बाकीचा भुसा आहे बरोबर दाणा ठिकाणी पडतो, भूस वाऱ्यावर निघून जाते. माझं म्हणणं कळलं का? लक्षात ठेवा. तसं प्रवचनाला येऊन भूस बाजूला काढायची आहे, दाण्यानी पोती भरायचीत, पण भूस बाजूला काढून गेली तरी ती वाया जात नाही, ते सुद्धा गुराला खायला घालायची. त्याच्यातली प्रत्येक गोष्ट उपयोगी आहे. तसं जीवनामध्ये सर्व ठिकाणी चैतन्य भरल्या कारणाने त्याच्यातलं कोणचंही निरुपयोगी नाही. एक गमतीदार गोष्ट सांगतो, चांगलेपणाने ऐकायची. कोणचंही निरुपयोगी नाही. देशमुख साहेब तुम्ही आता फॉरेनला जाऊन आला, पण जपानला जर गेला असता किंवा चीनमध्ये, ते पूर्वीची खेड्यातली गोष्ट आहे, ते चीनला गेला की नाही पाहुणा, मग तो सांगायचा हा आजूबाजूला जाऊ नका, आमच्या शेतात जा. आजूबाजूला जाऊ नका, कारण ते सोनखत आहे. काय सोनखत आहे काय? तो म्हणायचा इकडे तिकडे जाऊ, कारण तेवढंच जर 10 पाहुणे बसले तर तेवढंच खत झालं त्या एरियाला. ही अतिशयोक्ती नाही, ही त्या प्रांतातली गोष्ट आहे आणि त्या लोकांना बरोबर आहे ना. ऐसे कर्णीये वीणे स्वयंभूची जे निवृत्तीपण तयाचे श्रीचरण वंदेली असे. असा जो माझा निवृत्तीनाथ, असे अकृत्रिम व स्वयंभू निवृत्तीपण ज्या श्रीगुरूचे आहे त्याचे चरण मी अशा रीतीने भेद संबंध न होता वंदन केले. भेद संबंध न होता प्रत्यक्ष दर्शन घेतलं केलं असं नव्हे. दर्शन न घेता सुद्धा दर्शन आहे, केवळ वाकण्याचं प्रदर्शन नाही. माझं बोलणं कळलं का? लग्न कार्यामध्ये नुसतं प्रदर्शनच असतं वाकण्याचं, ते काय कुणाला काय बरं वाटतं एकमेकाबद्दल, बरं का? आता आईबापांनी जर बळजबरीने परवानगी दिली असेल लग्नाला, ते मख्ख तेरे करून बसलेले असतो. माणसं जातात, विचारलं काय करायचं, त्यालाच विचारा, त्यांनी ठरवलंय. म्हातारी लगेच अगं बाया जशी तू तशी मी. एवढ्याच्या बाबतीत म्हाताऱ्या तयार. शिकावं त्यांच्याकडे. जशी तू तशी मी. 8 दिवसापर्यंत मलाही माहिती नव्हतं. आमच्या मनात निराळं होतं, त्यांनी हे ध्यान आणले. ठरवलं त्यांनीच, आम्हाला विचारलं सुद्धा नाही. आम्हाला सांगितलं तुम्ही या आणि तिथे बसा. मग आपण कशाला उलूळ करा.
बघा की सगळी त्याच्या सासरवाडीची माणसं पुढं 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 करतात आपलं आपलं. कळलं का? हां आहे ना मजा. निवांत निवांत. पण म्हाताराची वृत्ती चांगली होती. म्हातारीने दाखवून दिलं, पण म्हातारीने दाखवून दिलं नाही. हुशार होता मस्त. काय आमचा बाबू आता मोठे शिकला, त्यांनी तशीच बायको आणली. तसंच आणायला पाहिजे हो, त्यांना शोभेल असं आणायला पाहिजे. का आम्ही 10 वेळा नाही म्हणलं आणि त्यांनी केलं हे सांगत बसायची का टिमकी. पण ही पिपाणी कधी गप्पच बसणार नाही. सगळ्या म्हाताऱ्या बायकांनी मला एक मताने सांगावं, माझा शब्द बरोबर आहे का नाही. बघा आई, हे बघा, ही पहिलीच आई म्हणते बरोबर आहे. आई बघा, पहिली आईच अगदी मला म्हणली, तुम्ही म्हणला ते बरोबर आहे. आता एका बाईने वयोवृद्ध जर मला पिपाणी हा नाव योग्य आहे सांगितलं, आता तुमची साक्ष कशाला पाहिजे. आमचं प्रवचन म्हणजे सुखसंवाद आहे. आम्ही तुम्ही मिळून करायचं, आनंद भोगायचा. काय बाकी कोणाला ब्रह्मज्ञान कळतंय ना आत्मज्ञान कळतंय, कारण तिथे कळायचं काही नसतं. ब्रह्मज्ञान कळलं म्हणून कळणार नाही आणि सांगतो म्हणून सांगता येणार नाही. जे आतून उल्हास प्रगट होतो, आनंद. एक लक्षात आलं का तुमच्या? परमात्म्याचं स्वरूप आनंद आहे. आनंदाचा कंद हरिया देवकी नंदन. मग आनंद जर आमच्या प्रवचनातून प्रगट होत असेल तर आनंद हे त्याचं स्वरूप आहे. कळास तुका म्हणे झरा आहे मूळचाची खरा. काही काही गावामध्ये मग शहरात राहतात, मग आपल्या गावी घेऊन जातात. मग गावाच्या काठी ओढा बिडा असायचा पूर्वी. आता ते ओढे बिडे संपले सगळे. ओढे नाले सगळे संपले. नाले शिल्लक आहेत, ओढे संपले. अगं ओढा काय नाला काय पुन्हा प्रश्न आला. गावची घाण ज्या पाण्यातून जाते त्याला म्हणतात नाला. अशी घाण म्हणजे सगळं मोरीतलं पाणी, आंघोळीचं पाणी, ते सगळे एका नाल्याला जोडलेलं असतं. कळलं का? मग ते असं जातं. हां. आणि जिवंत झरा, मग तो बाप आपल्या मुलाबाळांना केव्हा सुट्टी देऊन जातो, अरे आम्ही लहानपणी या झऱ्याचं पाणी पित होतो, अजून आहे बघ. आजूबाजूची माणसं इथे झरावर पाणी प्यायला कधी आटला नाही. तुका म्हणे झरा. म्हणून वारकरी संप्रदायाचा ओरिजिनल झराच पक्का आहे, तो कधी आटलेला नाही. निवृत्तीनाथासारखा आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा. ज्ञानदेवा सार चोजविले. आजूबाजूचा पाणी संपलं पण तिथलं संपलं नाही बरं का. म्हणून काही काही लोकांचा परमार्थ काही काळपुरता असतो, तो व्यक्ती अधिष्ठित परमार्थ असतो. काय म्हटलं मी? व्यक्ती अधिष्ठित परमार्थ असतो. मग ती व्यक्ती आहे तिथपर्यंत चालू राहतो, व्यक्तीच्या पश्चात ते सगळं संपतं. तसं वारकरी संप्रदायाची परंपरा नाही आहे, म्हणून 750 वर्ष चालू आहे. कोणा एकावर नाही. ठीक आहे, आज बाबा महाराजांचं नाव लौकिक आहे, वारकरी संप्रदाय. अरे बाबा महाराज गेला तर त्याच्यापेक्षा अजून 10 पट चांगला येईल कोणीतरी, त्यात विशेष काय नाही का. मायवी आम्ही काहीतरी बोलतो घरात बसून. अरे एवढी काळजी कशाला करता? असेल तो धनी राखेल तो वाडा. काय जो धनी आहे तो वाडा राखेल. तसं ज्यांनी एवढा संप्रदाय निर्माण केला त्याला काळजी नाही का? त्याला काळजी नाही का? कार्यक्रम व्हावे, प्रवचन व्हावी, माणसं यावी, नाही का? हो, त्याच्या काळजीतून दगडूशेठ हलवाईला स्फुरण आहे. वस्तुस्थिती आहे नाही का. हा, आणि एक सांगू का, हा झरा कसा आहे, 25 वर्ष आटलेला नाही. जी संकल्पना चालू राहिली की बा ठीक आहे करायचा कार्यक्रम, मग इकडे नाही तिकडे नाही, जागा नाही तर पुन्हा इथे, कसं का असे ना करायचा, म्हणजे हां झरा आहे, झरा आहे, झरा आहे. हां. आणि बघा मी काही सांगायला नको तुम्हाला, अगोदर 4 महिने लागतो की नाही वेध. कार्यक्रम संपल्यानंतर 2 महिने हुरहुर संपला, आणि पुन्हा त्याच्या अगोदर आप्पा मला तात्या बित्या नेहमी सांगायचे बसले की माणसं आता 2 महिन्याच्या अगोदर काय
कुठे कार्यक्रम ठेवलाय? काय कारण? का हे बाबा महाराजाच्या नळ्याचं पाणी नाही. आमच्या नळाचं पाणी केव्हा आटून जाईल सांगता येत नाही, पण मूळचाची खरा. काय हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज यांच्या तळ्यातलं पाणी आहे. हां, त्या तळ्याचा तळ अजूनपर्यंत दिसला नाही, तो कुणालाही कळणार नाही, आणि म्हणून असा माझा निवृत्तीनाथ आहे.